नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेल अँड सेल ऑर्गनेल्सच्या दुसऱ्या पार्टमध्ये कंपोनंट्स ऑफ सेल या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। याआधी आपण त्याची बेसिक इन्फॉर्मेशन घेतलीत, त्याचे कंपोनंट कोणकोणते आहेत ह्याची माहिती आपण समजून घेतली आहे। प्लांट सेल अँड ॲनिमल सेल याच्यामधील कंपॅरिझन आपण बघितले। आज आपण कंपोनंट ऑफ सेल्स विषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत। त्याचे कंपोनंट्स आपल्याला माहिती आहे, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, माइटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, व्हॅक्युअल्स असे अनेक प्रकारचे कंपोनंट्स त्याचे आहेत। त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली आहेत। आज आपण या प्रत्येक घटकाची इन्फॉर्मेशन्स त्याची माहिती आपण घेणार आहोत। पहिलं कंपोनंट ऑफ सेल्स आहेत ते म्हणजे सेल वॉल। सेल वॉल सेल वॉल इज outermost layer of plant cell। सेल वॉल हे फक्त प्लांट सेलमध्येच असतं, ॲनिमल सेलमध्ये नसते। बघा इथे या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, हे इथं सेल वॉल आहे, म्हणजे ते आउटरमोस्ट लेअर आहे। जे आउटर लेअर आहे त्यालाच सेल वॉल असे म्हणतात आणि ते फक्त प्लांट सेलमध्ये आहेत, ॲनिमल सेलमध्ये ॲब्सेंट असतं। बघूया आपण त्याची इन्फॉर्मेशन। इट इज फाउंड अराउंड सेल ऑफ अल्गी, फंजाई and plants। सेल वॉल हे अल्गी, फंजाई आणि प्लांट्सच्या अराउंडला म्हणजेच आउटरमोस्ट लेअर असते। ॲनिमल सेल्स लॅक सेल वॉल, त्याच्यात ॲब्सेंट असते, आपल्याला माहिती आहे। सेल वॉल इज ॲन इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन। ते इलॅस्टिक आणि स्ट्रॉंग असते, ते सेल मेम्ब्रेनच्या अराउंडला असते। बघा एकदा पुन्हा, इनरमोस्टला सेल मेम्ब्रेन आहेत आणि त्याच्या आउटरमोस्टला हे सेल वॉल आहेत। इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन। ते सेल्युलोज आणि पेक्टिन या कार्बोहायड्रेट्सपासून बनलेले असते। आफ्टरवर्ड पॉलिमर्स लाईक लिग्निन, सबडिन, क्युटिन आर ॲडेड इन सेल वॉल ॲज पर नीड। त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स हे ॲड केलेले असतात। फंक्शन्स ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल। म्हणजेच त्याचं फंक्शन्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट करणे, म्हणजेच बाहेरचं जे काही सराउंडिंगचं एन्व्हायरमेंट आहे त्यापासून सेलला सपोर्ट आणि प्रोटेक्ट करणं हे त्याचं बेसिक फंक्शन्स आहेत। या ठिकाणी डायग्राम दिली आहे, त्याची व्यवस्थित ऑब्झर्व करा। हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हा जो काही बिलोचा खालचा लेअर आहे आणि त्याच्या अप्पर साईडला जे आहे ते स्ट्रक्चर म्हणजेच सेल वॉलचं आहे। सेल वॉल त्याच्यामध्ये सोल्युबल प्रोटीन असते, सेल्युलोज आहेत, मायक्रोफायबर्स त्या ठिकाणी, त्याच्यानंतर हेमिसेल्युलोज, पेक्टिन हे पॉलिमर्स त्या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारे थोडक्यात आपण सेल वॉलचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन्स हे सांगू शकतो। त्याच्यानंतर आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा त्यालाच सेल मेम्ब्रेन असे सुद्धा म्हणतात। इट इज अ थिन, फ्रॅजाइल
an elastic covering that separates the cell components from outer environment. म्हणजेच ते थिन असते, म्हणजे बारीक, जाडीने ते बारीक असते, फ्रॅजाईल असते. त्याच्यानंतर ते इलॅस्टिक असते, म्हणजे ते मुवेबल असते. आणि दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट, म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून जे सेलमध्ये असलेले जे काही कंपोनंट्स आहेत त्याच्यापासून ते सेपरेट करतं. जसं की आपण आपल्या स्किनचा विचार केला तर स्किन हे बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून आतले जे कंपोनंट्स आहेत त्याच्यापासून ते सेपरेट करतं. मग त्याचप्रमाणे हे सुद्धा काम करत असते. बघा पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल सेल मेम्ब्रेन कुठे असतं, तर ते प्लांट सेल जर आपण बघितला तर ते इनर मोस्टला असते, म्हणजे सेकंडला असते. फर्स्ट सेल वॉल असते आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली सेल मेम्ब्रेन असते. ॲनिमल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन हे आउटर मोस्टला असते, त्याच्यामध्ये सेल वॉल नसते, हे आपल्याला माहिती आहे. स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा त्यालाच आपण सेल मेम्ब्रेन असे म्हणत असतो. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इंटू 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. जे काही प्रोटीन मॉलिक्यूल असतात, बघा या ठिकाणी दाखवले हे प्रोटीन मॉलिक्युल्स आहे. अशा प्रकारचे हे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, हे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. तर ते फॉस्फोलिपिड्सच्या लेअरमध्ये एम्बेडेड म्हणजे आतमध्ये सामावलेले असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज said to be a selectively permeable membrane as it allows some substances to enter the cell while prevent other substances. प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असे म्हणतात. असे का म्हणतात, तर ते सिलेक्टिव्हली सिलेक्ट करणे, म्हणजेच बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून जे घटक असतात ते सिलेक्ट करून आतमध्येच पाठवण्याचं ते काम करत असतं. जसं की आपण मच्छरदाणी जर बघितली तर मच्छरदाणीचं फंक्शन्स काय आहे, तर जे इम्पॉर्टंट आणि आवश्यक घटक आहेत ते आतमध्ये सोडणं आणि नको असलेले घटक पदार्थही बाहेरच ठेवणे. म्हणजेच मच्छरदाणीत आत असताना ते काय करतं, तर ऑक्सिजन हे आतमध्ये पाठवतं आणि जे मच्छर आहेत ते बाहेरच आहेत. आणि म्हणून ते काय करतं, सिलेक्ट करतं, आवश्यक घटक आत पाठवणे आणि अनावश्यक घटक बाहेरच ठेवणे. आणि अशाच प्रकारे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनसुद्धा कार्य करत असतं आणि म्हणूनच त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असे म्हणतात. ड्यू टू धिस प्रॉपर्टी युजफुल मोलिक्युल्स ऑफ वॉटर, salt and oxygen enter the cell and CO2 exits the cell. आणि मग ह्याच प्रॉपर्टीनुसार वॉटर, सॉल्ट आणि ऑक्सिजन हे एंटर होत असते आणि कार्बन डायऑक्साईड CO2 हे एक्झिट होत असते. इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट does not change due to plasma membrane. This condition is called homeostasis. बघा एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजेच कुठल्याही कंडिशन्समध्ये बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणजे आउटसाइड द सेल, त्याच्या बाहेरचं एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाले तरीसुद्धा आतमध्ये चेंजेस होऊ देत नाहीत. आणि अशा प्रकारची जी कंडिशन्स आहेत त्याला होमिओस्टॅसिस असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिईंगचा विचार केला तर ऊन असेल, पावसाळा असेल, थंडी असेल, म्हणजे बाहेरचं एन्व्हायरमेंट जरी बदललं तरीसुद्धा आतमधलं जे काही कंडिशन्स आहेत ती तशीच राहते, म्हणजे त्याच्यावर इफेक्ट होऊ देत नाहीत. म्हणजे अशा प्रकारचं जे फंक्शन्स आहेत, कंडिशन्स आहेत त्याला होमिओस्टॅसिस असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन्स आपल्याला एक्सप्लेन करता येईल. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेनशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण समजून घेऊया. सेल मेम्ब्रेनचा फंक्शन्स आपल्याला माहिती आहे.
काही इम्पॉर्टंट जे घटक आहेत ते एंट्री करणे आणि नको असलेले घटक पदार्थ ते एक्झिट करणे हे फंक्शन्स त्याचं असतं, हे आपण बघितलं आहे. आणि अशा प्रकारची फंक्शन्स करीत असताना, अशा प्रकारचं कार्य करीत असताना काही वेळेस त्याला सेलला एनर्जी कंझ्युम करायला लागते, तर काही वेळेला एनर्जीची आवश्यकता नसते. तर आपण समजून घेऊया काय आहे ते. ॲक्टिव्हिटीज दॅट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. म्हणजेच जेव्हा अशी काही ॲक्टिव्हिटी करायला लागते सेलला, तेव्हा सेल्युलर एनर्जी ही कंझ्युम करायला लागते, म्हणजे खर्च करायला लागते. मग अशा दोन कन्सेप्ट त्या ठिकाणी आहेत, एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. टू engulf food and other substances from outer environment. एंडोसायटोसिस म्हणजे आत घेणे. मग जेव्हा बाहेरनं फूड किंवा अदर सबस्टन्सेस हे आतमध्ये घ्यायचे असतात, तेव्हा एनर्जी स्पेंड करायला लागते, म्हणजे एनर्जी खर्च करायला लागते. फॉर एक्झाम्पल, आपण ह्युमन बिईंगचा विचार केला, जर आपल्याला फूड जर आपल्याला एंट्री करायची असेल, आत घ्यायची असेल, तर आपण आपल्या हाताच्या सहाय्याने एनर्जी वेस्ट करतो, म्हणजे एनर्जी लावत असतो आणि मग ते आपण फूड ईटिंग करत असतो. मग त्याचप्रमाणे त्यालासुद्धा ती एनर्जीची आवश्यकता असते. दुसरं आहे एक्झोसायटोसिस. टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल्स आउट ऑफ सेल. आणि काही जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत ते एक्झिट करण्यासाठी सुद्धा एनर्जी ही स्पेंड करायला लागते, खर्च करायला लागते. दुसरं आहे प्रोसेसेस दोज दॅट डोंट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. म्हणजे अशा काही ॲक्टिव्हिटी करत असताना सेलला सेल्युलर एनर्जी ही कंझ्युम करायला लागत नाहीत, म्हणजे एनर्जी खर्च करायला लागत नाहीत. आणि मग त्याच्यावरून त्याचे दोन कन्सेप्ट आहेत, दोन प्रकार आहेत, डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. आता पुन्हा एक एक्झाम्पल सांगेल आपल्या ह्युमन बॉडीशी रिलेटेड. ती म्हणजेच आपण ब्रीदिंग करत असताना, श्वासोश्वास करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची एनर्जी कंझ्युम करायला लागत नाहीत, म्हणजे ॲटोमॅटिकली ब्रीदिंग हे होत असतं. मग त्याचप्रमाणे इथंसुद्धा डिफ्युजन आणि ऑस्मोसिसच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एनर्जी कंझ्युम न करतासुद्धा होत असतात. डिफ्युजन काय असतं? एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे त्या सेलमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्यांची एंट्री आणि एक्झिट होणे याला डिफ्युजन असे म्हणतात. म्हणजे डिफ्युजन हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडशी रिलेटेड आहेत. दुसरी कन्सेप्ट आहेत ऑस्मोसिस. द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर थ्रू अ सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन is osmosis. It is a physical process with 3 possibilities. पण ऑस्मोसिस म्हणजेच काय, तर जे वॉटर आहेत ते जास्त कडून कमीकडे ट्रॅव्हलिंग करणे, त्याला ऑस्मोसिस असे म्हणतात थोडक्यात. म्हणजेच मोर वॉटर टू लेस वॉटरकडे ट्रॅव्हलिंग होणे त्याला ऑस्मोसिस असे म्हणतात. आणि मग ऑस्मोसिसच्या 3 फिजिकल पॉसिबिलिटीज आहेत, आणि त्या म्हणजेच हायपरटॉनिक, त्याच्यानंतर आयसोटॉनिक आणि हायपोटॉनिक. पहिली पॉसिबिलिटीज आहेत आयसोटॉनिक सोल्युशन. medium outside and inside the cell has the same proportion of water. Water doesn't go in or
आउट. बघा, मीडियम आणि सेल ह्याच्यामध्ये असलेलं वॉटरचं प्रोपोर्शन हे सेम असेल. म्हणजेच सेलमध्ये सुद्धा 50% आणि आउटसाईडला सुद्धा 50% असेल. तर दोन्हीकडे जर सेम असेल तर त्या ठिकाणी वॉटर इन आणि आउट होणार नाहीत. अशा प्रकारची पॉसिबिलिटीज आहेत. त्याला आयसोटोनिक सोल्युशन असे म्हणतात. दुसरं आहे हायपोटोनिक सोल्युशन. द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम. सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम. म्हणजेच सेलच्या आतमध्ये वॉटर कमी असते आणि आउटसाइडच्या मीडियमला जास्त असते. सो वॉटर एंटर्स द सेल आणि म्हणूनच वॉटर त्या ठिकाणी एंटर होईल. दिस इज कॉल्ड एंडोमोसिस आणि त्यालाच एंडोमोसिस असे म्हणतात. इफ रेझिन्स आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्जिड. काही एक्झाम्पल्स, काही ॲक्टिव्हिटी आपण करून बघू शकतो. जसं की आपल्याला माहिती आहे काही कडधान्य वगैरे असतील तर संध्याकाळच्या टायमाला आपण पाण्यात भिजवून ठेवतो आणि सकाळी जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी ते फुगलेले दिसतात. त्याचं कारण म्हणजेच काय तर हायपोटोनिक सोल्युशन. कारण त्या सेलच्या आतमध्ये इनसाईडला लेस वॉटर असते आणि आउटसाईडला मोर वॉटर असते आणि त्यामुळेच त्याचा प्रवाह आपल्याला माहिती आहे, त्याचा करंट आहे आपल्याला माहिती आहे, जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे तो जात असते. तिसरी पॉसिबिलिटीज आहेत हायपोटोनिक सोल्युशन. The cell has more water than outside medium, so water comes out of the cell. बाहेरच्या मीडियमला कमी वॉटर आणि सेलच्या इनसाईडला जर जास्त वॉटर असेल तर ते इनसाईडवरनं आउटसाईडला जाईल. इफ फ्रुट पीसेस आर केप्ट इन द थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन, द वॉटर फ्रॉम फ्रूट pieces enter the sugar solution, so the fruit pieces shrink after a while. If plant cell or animal cell is kept in hypertonic solution, water comes out of the cell by the process of exosmosis and there is contraction of cytoplasm. This process is called plasmolysis. बघा, हायपरटॉनिक सोल्युशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सेलच्या इनसाईडला वॉटर जास्त असते आणि आउटसाईडला वॉटर कमी असते. त्यामुळे ते इनसाईडवरनं बाहेर आउट होत असते, म्हणजे सेलमधून बाहेर पडत असते. आणि मग असे एक्झाम्पल्स आपण बघितले. समजा काही फ्रूट्स जर बघितले आपण, जसे ग्रेप्स वगैरे जर आपण बघितले तर ग्रेप्स जर उन्हात आपण ठेवले तर त्याच्यामधनं पाणी हे बाहेर पडतं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जे काही ग्रेप्स आहे ते कोरडे होत असतात, ड्राय होत असतात. तसेच इतर काही आपण पदार्थ बघितले आणि त्याच्यामध्ये जर असेच जसं कडधान्यच बघितले आपण तर भिजवलेले कडधान्य पुन्हा आपण उन्हात जर ठेवले तर त्या ठिकाणी ते पुन्हा कोरडे होत असतात, म्हणजेच त्याच्यातलं पाणी हे बाहेर पडत असतं. तर अशा प्रकारे सिलेक्टिव्हली परमिएबलच्या ह्या 3 कंडिशन्स आहेत आणि अशा प्रकारे ते सिलेक्ट करून मग ह्या 3 पॉसिबिलिटीज ह्या होत असतात आणि ह्या 3ही पॉसिबिलिटी ह्या वॉटरशी रिलेटेड आहेत. अशा प्रकारे आपण आजच्या या पार्टमध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन किंवा त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन असे म्हणतात ते आपण दोन्हीही कंडिशन्स समजून घेतले आहेत. त्याच्यानंतर उर्वरित जे काही सायटोप्लाझम, न्यूक्लियस किंवा इतर जे कंपोनंट्स आहेत ते आपण नंतरच्या पार्टला समजून घेऊया. या पार्टला आपण इथंच थांबूया.